ठिकाणी सुद्धा काही सीट त्यांच्या आपल्या सोबत आहेत, त्यांच्यासोबत सुद्धा आपल्याला जाऊन उमेदवारीचा अर्ज भरताना सहभागी व्हायचे आहेत आणि प्रचारामध्ये सुद्धा आपल्याला पूर्णपणे सहभागी होऊन आपापल्या वॉर्डमध्ये काम करायचं आहे. कधी एका वॉर्डमध्ये आपली उमेदवारी नाही म्हणून दुसऱ्या वॉर्डात जायचं असं करायचं नाही. जिथे ज्याची उमेदवारी असेल त्या ठिकाणी असणाऱ्या उमेदवाराला पूर्णपणे मग ते शिवसेनेचे असेल, मनसेचे असेल किंवा एनसीपीचे असेल त्या ठिकाणी त्यांना मदत करायची अशा प्रकारचा संदेश राजसाहेबांनी आपल्या सगळ्या कोर टीमला दिलेला आहे. एबी फॉर्म अजून वाटण्यात नाही आले आहे. काल ठाकरेंकडून देखील एबी फॉर्म वाटण्यात आले, इतर पक्षांनी देखील एबी फॉर्म वाटण्यात आले, मात्र अद्याप मनसेकडून एकही उमेदवाराला एबी फॉर्म वाटण्यात नाही. आज एबी फॉर्म दिले जातील. आता साहेबांपुढे यादी जाईल पूर्ण आणि त्याच्यानंतर एबी फॉर्म हे राजगड कार्यालयातून सन्मान्य नितीश सरदेसाई आणि शिरीष सावंत हे त्या ठिकाणी असतील, ते त्याप्रमाणे माहिती देतील. जागा एबी फॉर्म आल्यानंतर तुम्हाला कळतील किती जागा आम्ही लढवतो आहोत. ते काय अजूनही जागा इकडे तिकडे शेवटच्या क्षणापर्यंत काही गोष्टी होत असतात, ते तुम्हाला कल्पना आहे. पहिली गोष्ट एक लक्षात ठेवा, आतापर्यंत आमच्या पक्षाने 20 वर्षात स्वतंत्र निवडणुका लढवल्या आहेत, स्वबळावरती निवडणुका लढवलेल्या आहेत. कधीही आम्ही युती आघाडीमध्ये गेलो नाही. आम्ही इतर पक्षांना पाठिंबा निस्वार्थपणे कुठलाही स्वार्थ न ठेवता दिलेला आहे. त्याचा काय मोबदला मिळाला आम्हाला ते तुम्हाला कल्पना आहे. ही पहिली निवडणूक आहे की ज्या निवडणुकीमध्ये आम्ही युतीमध्ये निवडणूक लढवतो आहोत. ठाकरे बंधू म्हणून निवडणूक लढवत आहेत आणि त्याच्यामुळे युतीमध्ये निवडणूक लढवण्याचा अनुभव आम्हाला नाही, त्यांना अनुभव आहे आणि त्याच्यामुळे निवडणुकीमध्ये काही सीट इकडे तिकडे होतात. नाराजी जशी आमच्याकडे होईल तशी त्यांच्याकडे पण होईल. पण त्या नाराजांना मी एवढीच विनंती करू इच्छितो की अजून तुमचं वय आहे, तुम्हाला काम करण्याची संधी आहे. ही एकच निवडणूक नाही, अशी वारंवार निवडणुका आता ठाकरे बंधू लढवणार आहेत. तेव्हा भविष्य आपलं उज्ज्वल आहे. थोडं साईबाबाचा संदेश जो आहे तुम्ही सांगितलं, श्रद्धा आणि सबुरी ही थोडी थांबायला. ईव्हीएम वरती आणि नरेंद्र मोदींवरती देखील टीका केली. ते म्हणजे ईव्हीएम आणि नरेंद्र मोदी असल्यामुळे कुठेतरी अजूनही लोकांच्या मनामध्ये संशय आहे की ईव्हीएम इथे गोंधळ आहे, घोटाळा होतोय आणि म्हणून साहेबांनी ते भाष्य केलेलं आहे. आणि साहेबांनी हे पण सांगितलं, एक महानगरपालिकेच्या निवडणुकीला देशाचा पंतप्रधान जर प्रचाराला येणार असेल तर मला कळतच नाही. आणि पक्षाच्या ते देशाचे पंतप्रधान आहे आणि महानगरपालिकेच्या निवडणूक आहे आणि म्हणून जोपर्यंत हा असं होणार आहे तोपर्यंत आपल्याला सावध राहायला पाहिजेत. आणि जे मुंबईचा लचका तोडायचा प्रयत्न करतायत ते त्यांचं स्वप्न उद्ध्वस्त करून टाकायचंय आणि ते काम आता मुंबईकर जनतेचं आहे, मुंबईत राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाचं आहे. प्रत्येक मराठी माणसासहित मुंबईवरती प्रेम करणारा जो कोण भाषिक असेल, ज्या मुंबईने तुम्हाला भर भरून दिले ती मुंबई वाचवण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचा आहे. शिवसेनेसोबत जी राष्ट्रवादी आहे त्यांच्या मुंबई अध्यक्षा भाजपच्या वाटेवर असल्याची माहिती समोर आली. मला असं वाटतं या बाबतीतला प्रश्न तुम्ही जयंतरावांना किंवा शशिकांत रावांना विचारलं तर बरं पडेल असं मला वाटतं. त्याच्यावरती मी भाष्य करणं उचित नाही. हिंदी में जानना चाहेंगे आज क्या डिस्कशन आज ते शिवसेनेला माहीत असेल. माझ्याकडे काही सीट्स होत्या, त्यातल्या सीट मी पक्षप्रमुखाच्या आदेशाप्रमाणे काही हिंदी में जानना चाहेंगे आज क्या राज ठाकरे जी ने लेकिन सत्ताधारी पार्टी की तरफ से लगातार हिंदू मुस्लिम की बात की जा रही है, उस पर राज साहब ने कुछ कहा क्या? वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या राहणारी लोक या महाराष्ट्रामध्ये ती आमची आहेत हे साहेबांनी केव्हाच सांगितलेलं आहे. काही ठिकाणी हिंदू आणि मुस्लिम हे केलं जातं, जाती जातीमध्ये भेदभाव केला जातो, जाती जातीत भांडणं लावली जातात. म्हणजे धर्मामध्ये भांडणं लावायची, जातीमध्ये भांडणं लावायची, घराघरात भांडणं लावायची, हे काम इतर लोक करतायत. आम्ही जोडण्याचं काम करतोय, सगळ्यांना सोबत घेऊन जाण्याचं काम करतोय. मुंबईला आपण एकत्रितपणे राहून
पुढे घेऊन जायचं आहे आणि विकास करायचा आहे, अशा प्रकारची भूमिका आमची आहे. सर हिंदी में जाना चाहेंगे आज क्या बुनियादी मुद्दे जो सड़क पानी बिजली इस पर होता था, लेकिन इस बार ऐसा हो रहा है धार्मिक तुष्टिकरण के आधार पर नैरेटिव पूरा मुझे लगता है मेरी पार्टी जो है वो पार्टी का मूल ये विकास में ही है. हमने जब पार्टी बनाई तभी विकास के ऊपर ही हमने पार्टी के बारे में हमारा ब्लूप्रिंट भी हमने बनाई थी और उसके लिए विकास बिना छोड़े हम बात नहीं करेंगे. बाकी तो राजनीति है, राजनीति में सब बातें आने वाली है. नहीं, मुंबई देखो बहुत सालों का सपना है, जो गुजरात का सपना है, जो मुंबई उनको चाहिए. मुझे लगता है कि बड़े संघर्ष से 107 हुतात्मा देके मुंबई महाराष्ट्र के लोगों ने अपने पास रखी है. जो मुंबई आज भी देश को सबसे ज्यादा कर देती है. मुंबई को क्या मिलता है? वो मुंबई बचाना हमारा धर्म है और वो मुंबई बचनी चाहिए. उसके लिए मराठी से लेके मुंबई पे प्यार करने वाले हर भाषिक को, जिन्होंने आपको सब कुछ दिया है, रोजी रोटी सब, वो मुंबई को बचाने का काम हमारा आपका सबका है. इसलिए आप सब एक साथ मिलके अपनी जो भी नाराजगी होगी वो बाजू में रख के मुंबई को साथ ले जाना है. सर कल आज राज ठाकरे जी ने नरेंद्र मोदी और ईवीएम की बात की. कल उद्धव जी ने भी कहा कि भाजपा वाले 2 गुजरातियों को मुंबई देने की फिराक में, क्या कहते हैं? देखिए, पहली बात है कि मुंबई के नहीं पूरे हिंदुस्तान के, भारत के लोगों के दिल में ईवीएम के बारे में शंका कुशंका है और पक्का हमें पता है कि ईवीएम का प्रॉब्लम है, घोटाला है, जो भी है, और उसके ऊपर लोगों का भी शंका है. उसके साथ नरेंद्र मोदी जी ये देश के पंतप्रधान है. हम विधानसभा लोकसभा का चुनाव तो समझ सकते हैं, मगर मुंबई महानगर पालिका के चुनाव में या महानगर पालिका के चुनाव में भी अगर पंतप्रधान, देश का पंतप्रधान, जो देश के लोगों ने उनको चुन के लाया, वो मुंबई महानगर पालिका और महानगर पालिका के प्रचार में जाते हैं, वो हमें कोई उचित बात नहीं लग रही, क्योंकि वो सभी देश के पंतप्रधान हैं. सत्ता नसली तरी मनसेचा दबदबा कायम, अशा प्रकारचं देखील वक्तव्य आजच्या मेळाव्यामध्ये केलंय. काल पण होता, आज पण आहे, उद्या पण राहील. सत्ता पाली नव्हती, आज येणार आहे आणि उद्या सत्तेत आम्ही बसणार. सर एबी फॉर्म कब तक बांटने वाले हैं, उसके बारे में थोड़ा कुछ बताइए सर. एबी फॉर्म के बारे में फाइनल बताइए. एबी फॉर्म कब तक देने अभी साहब के पास हम लोग जा रहे हैं, और उम्मीदवारों की यादी दी जाएगी. बाद में साहब उम्मीदवार तय करेंगे और एबी फॉर्म दिया जाएगा. सर संतोष झुरी आज मेळाव्यात पाहायला मागच्या अनेक दिवसांपासून हो, संतोष झुरी माझा कडवट कार्यकर्ता आहे, कडवट महाराष्ट्र सैनिक आहे. आतापर्यंतच्या लढाईमध्ये तो आमच्या सोबत राहिलेला आहे. वेळेप्रसंगी पोलिसांचा मार खाल्लेला आहे, वेळेप्रसंगी जेल कस्टडी भोगलेले तो आहे. असे असंख्य कार्यकर्ते आहेत. त्याच्यामुळे नाराजगीचा विषय येत नाही. निवडणुकीमध्ये सीट येतात जातात, कोणतरी मनासारखं कोणाच्या होतो, कोणाच्या मनासारखं होत नाही, पण हरकत नाही. मला असं वाटतं, तुमच्या मी शिवडीच सांगतो, शिवडीमध्ये मी 3 मतदारसंघात लीडवर होतो. एक मतदारसंघ मला फक्त दिला होता. मी उद्धव साहेबांना, राजसाहेबांना सांगितलं की ती एक पण सीट तुम्ही घेऊन टाका, मला देऊ नका, माहीमला तुम्ही फारसं वाढवून द्या. त्याच्यामुळे या सीटमध्ये असं होतं, कळलं का? त्यामुळे सीटवरती कोणी नाराज नाहीत. नाराजगी असेल तर ती सगळी आता दूर झालेली आहे. सर यूपी आजच्या संदर्भात बोला जातात. अनिशाताई माझगावकर आमच्या लढाऊ उमेदवार आहेत, अभ्यास उमेदवार आहेत, चांगल्या कार्यकर्त्या आहेत आणि त्यांना निवडणुकीमध्ये तिकीट मिळावे अशी अपेक्षा होती. परंतु युतीमध्ये पहिल्यांदाच गेल्यामुळे कधी सीट मिळतात, कधी सीट मिळत नाहीत आणि त्याच्यामुळे आता त्यांनी काय निर्णय घ्यायचा हा त्यांचा वैयक्तिक विषय आहे. त्याच्यामुळे मी त्यावरचं भाष्य करणं काही उचित नाही. सर यूपी के